वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आत्ता मी आलेलो आहे नानापेठेत आपल्या हिमालयनचं सीट चेंज करायला. आत्तापर्यंत मी हिमालयनचं स्टॉक सीट यूज करत होतो, पण आता असे सीट बरंच खराब झालेलं आहे आणि पावसाळाही येत आहे. सो म्हणलं आपण सीट चेंज करून टाकूया. सो मी आता ठरवलं आहे की हिमालयनला आपल्या टुरिंग सीट लावूया. सो आत्ता मी आलेलो आहे नानापेठेतल्या सर्वात फेमस सीटच्या दुकानात, जे की आहे पवार सीट कॉर्नर. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे डिओ होती, थंडरबर्ड होती आणि हिमालयन आहे. आत्ता प्रत्येक गाडीचं सीट चेंज करायची वेळ आल्यावर मी इथेच सीट चेंज करायला आलेलो आहे. आणि खूप चांगली सर्व्हिस मिळते, खूप चांगली क्वालिटी मिळते. प्राईस थोडीशी जास्त आहे, बट क्वालिटी आणि सर्व्हिसमुळे मी इथेच येतो कायम. सो तुम्ही इथे यायला ट्राय करू शकता. आणि आता आपण सिलेक्ट करूया आपल्याला आपल्या हिमालयनसाठी कुठलं सीट हवं आहे. सो स्टार्ट करूया. सो आपण हे असं सिलेक्ट केलेलं आहे आपल्या हिमालयनसाठी. हे आहे टुरिंग सीट, हे पिलियनसाठी आहे आणि हे रायडर सीट आहे. बऱ्यापैकी बकेट टाईप्स आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, हे सपोर्ट आहे याला. सो आता हे दोन पार्ट्स जे आहेत, तो हा अख्खा फोम, हा पिलियनचा आणि हा रायडरचा हा अख्खा फोम काढून याने रिप्लेस होणार आहे. सो बघूया. आणि खूपच चांगलं वाटतं आहे मला. खूप हाय क्वालिटी फोम आहे हा, एक मेमरी फोम टाईप्स वाटतं आहे. सो ओव्हरऑल खूप चांगला आहे. सो आपल्या सीटचा जुना जो फोम होता तो काढलेला आहे आणि अशी काही प्लेट असते आणि या प्लेटवर आता आपले हे नवीनवाले जे फोम आहेत ते माउंट होणार आहेत. सो आत्ता हे दोन फोम सीटच्या प्लेटवर लावून झालेले आहेत. कारण आता याच्यावर गाडीवर हे माउंट करून फिनिशिंग चाललं आहे. ह्याचं कशी काय लेवलिंग करायची हे सगळं बघतात. सो हे जे लेदर रेक्झिन आहे ते आपण सीट कवर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. हे कापड, आणि तुम्ही याचं जर टेक्स्चर बघितलं तर हे असं काही डॉटेड आहे आणि याच्यावर मांजरीने वगैरे जरी नखं मारली तरी हे फाटणार नाही असं म्हणतात. आणि पावसाचं पाणीही जास्त काही राहणार नाही. सो आपण हे जे लेदर आहे ते यावेळेस लावून चेक करूया कसं आहे. ही स्टॉक पिलियन सीटची थिकनेस आहे. ही स्टॉक रायडर सीटची थिकनेस आहे आणि ही आहे आपल्या नवीनवाल्या पिलियन सीटची थिकनेस आणि ही आहे आपल्या टुरिंग सीटची थिकनेस. सो आपलं नवीन टुरिंग सीट जे आहे ते असं काही दिसतंय. ओव्हरऑल ही थिकनेस पण खूप वाढलेली आहे. चासी जी आहे ती मांडीला लागायची, कारण जास्त राईड केल्यावर सीट आपलं जाऊन. आणि पिलियन सीटची जी विड्थ होती ती पण खूप कमी होती, त्यामुळे त्यावर नीट बसताना याचं लॉंग राईड्सला. सो ओव्हरऑल हे असं काही दिसतं आपलं टुरिंग सीट. सो आपलं सीटचं काम झालेलं आहे आणि सीट खूपच कम्फर्टेबल आहे आणि कमाल दिसत आहे. हे सीटसाठी आपल्याला लागले 6500 रुपीज, जे की सेम रेट आहेत ऑलमोस्ट ऑनलाईन जेवढ्याला मिळतात तेवढे.
सो मी तर सजेस्ट करेन की इकडे येऊनच तुम्ही सीट बसवा, कारण क्वालिटी पण चेक करता येते आणि आपल्या समोर बनवतात. सो ओव्हरऑल खूप भारी आहे. तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. आणि हा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच संपूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर हा ब्लॉग लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगवर. तोपर्यंत बघा.